हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। पुणे जिल्ह्यामध्ये 900 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पाडणार असून ही भरती प्रक्रिया नेमकी कोणत्या खात्यात पार पडणार आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहूया, पुणे जिल्ह्यात 900 पोलीस शिपायांची होणार भरती। पोलीस शिपाई भरतीचा कार्यक्रम गृह विभागाने जाहीर केला असून या वर्षभरात रिक्त होणाऱ्या पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्यानुसार पुणे जिल्ह्यात 900 पदांसाठी भरती केली जाणार असून राज्य राखीव पोलीस दलासाठी 100 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। पोलीस भरतीमध्ये यंदापासून काही बदल करण्यात आले असून त्यानुसार प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येईल। त्यामुळे चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी राहणार आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, त्याच पद्धतीनं लोहमार्ग पुणे या घटकामध्ये वर्षभरात संभाव्य 900 पोलीस शिपाई निवृत्त होणार आहेत। या रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या गट 1, 2 आणि गट 5 व 7 मधील जवळपास 100 पदे रिक्त होणार आहेत। राज्य राखीव पोलीस दलाच्या या विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। एकूणच काय तर पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी 900 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।